काय आलं? तेच बघतोय. पण म्हणजे असं कळत नाहीये का? थांब ना. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मॅडम, हे या बटनचा प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे तो सारखा बंद पडत. झोपल्या का मॅडम? हो, दिसतंय ना. आता तासभर तसंच राहा का? काय? शांत झोपू द्या बाईला. मावा खायचा हो, मला लय तलब लागली. नाही तर थुकायला लावल ती मला मावा. लय मावा खायची तलब आली हो. खाऊ का? हा ठीक आहे. शांत झोपू दे, लय तलब आली राव. हा का? सॉरी, आय एम सॉरी. मला कळलं नाही मी कशी. तू इथेच जातो तू? झाला लॅपटॉप प्रिपेअर? केव्हाच झाला मॅडम, त्याआधीच तुम्हाला झोप लागली. आय एम सॉरी. इट्स ओके. आय एम रिअली सॉरी. मला खरंच कळलं नाही माझा कधी डोळा लागला. खरंच. इट्स ओके, इट्स ओके. काय हो, काय झालं? टायर पंक्चर झाला वाटतं मॅडम. कशी पंक्चर झाली हो एकदम अशी? अरे निवडणुका आलेत ना जवळ. मी पॉलिटिकल नेत्यांचे सोशल साईट्स हँडल करते. इतका स्ट्रेस आहे आता, इतकं लोड आहे कामाचं. मी झोपलेच नाहीये गेले 2 रात्री जवळपास लिटरली. आय नो, आय कॅन सी दॅट. सो सॉरी. मी अशी मांडीवर डोकं ठेवून झोपले तुझ्या. मी खरंच अशी कधी झोपत नाही. हा म्हणजे प्रवासात तर नाहीच. थोडासा आवाज जरी झाला तरी मला पटकन जाग येते. आज नाही, पण माझं पण सेम आहे. मला पण प्रवासात झोप नाही लागत. पण कुणीतरी आपलं असेल ना बरोबर की लागते. माहितीये का? कारण तेव्हा तुम्ही खूप सेफ फील करत असता, रिलॅक्स असता. आय गेस तुला पण, सॉरी, तुम्हाला पण तसंच वाटलं असेल. नाही, तू ठीक आहे. मे बी. पण तू उठवायला हवं होतंस मला. नाही नाही नाही, कुठल्याही सुंदर मुलीला झोपेतून उठवू नये, पाप लागतं. सिरियसली सिरियसली. माझी आजी नेहमी म्हणायची की सुंदर मुलगी जर का झोपली असेल तर ती तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासोबत असते. हसू नका प्लीज प्लीज. इट्स सिरियस, इट्स सिरियस. आणि तिला जर का झोपेतून उठवलं तर आपण तिला तिच्या राजकुमारापासून वेगळं करतोय. सो काय
आय नो काही आहे, बट ते माझ्या आजीचं इंटरप्रिटेशन आहे ना. मी ते कायम जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आज्या फार भाबड्या असतात ना, मस्त असतात, गोड असतात. गारवा आहे ना खूप, मुंबईत पडत नाही इतकं, म्हणजे इतकी थंडी अशी. छे, मुंबईत आता आता पडायला लागलाय. म्हणजे मला आठवतंय मी सकाळी सुद्धा जॅकेट घालून. तुझं ब्रेकअप कधी झालं? सॉरी, आय एम सो सॉरी. तुमचं ब्रेकअप कधी झालं? नाही, मी मगाशी म्हटलं तू ठीक आहे म्हणून. कधी झालं? तुला कसं कळलं? तूच मगाशी म्हणाली होतीस ना, तुम्ही सगळी मुलं एकसारखीच असता. त्यावरून अंदाज लावला? हा का? सगळं काही तुम्हा मुलींनाच कळतं का? एक वर्ष झालं. त्यानंतर मी खूप बुडवून घेतलं स्वतःला कामात. का? स्वतःला शिक्षा द्यायला? आर यू सिरियस? अरे म्हणजे तू आयुष्यातलं एक अख्खं वर्ष वाया घालवलंस त्या मुलासाठी? रिली? म्हणजे तुझं नाही झालं का ते ब्रेकअप? अरे झालेत ना बरेचदा, 4-5 वेळेला झालीच असते. तुला सांगू, माझं पहिलं ब्रेकअप झालं होतं ना, तेव्हा जाम जिवारी लागलं होतं. सिरियसली. म्हणजे तेव्हा सैगल पासन ते हिमेश रेशमियापर्यंतची सगळी गाणी मी ऐकली होती आणि खूप रडलो होतो, खूप फिल्मी वागलो होतो. आई प्लीज असं नका करू, प्लीज प्लीज. तुम्हाला तुमच्या गॉगलची शपथ मॅडम. अरे हा मॅड आहे का? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हा, मगाचपासून बघतोय मी, हे करू नका, ते करू नका, गेम खेळू नका, आवाज बंद करा. हा, काय चाललंय काय? हा बघा, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? कणकवली? गोरक्षनाथ, कणकवली किती लांब आहे इकडून? हे आलं की आता 15-20 मिनिटात. हो का? हा. हे ऐक ना, 20 मिनिटात पोहोचतोय मी तिकडे. माझ्यासाठी थांबता का? मग मी जॉईन करतो तुम्हाला, एकत्र जाऊ. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे, डन डन डन. हो, बाय बाय. हा बाय. येस. काय मग? आता काय बस नाही चाललास का तू? का? नको जाऊ का? नाही नाही, जा तू, असं काही नाही. म्हणजे फक्त तुझं ते कॉन्ट्रीब्युशन आहे ना, त्याचे 4120 रुपये होत आहेत. मग ते कॅश देशील का नको? तू ऍक्च्युली मोबाईल ट्रान्सफर कर. वॉलेट नाहीये ना तुझं, घरी राहिलं ना? तुला कसं? मी सकाळीच बोलले होते तुला, मुलींची कधीच खोटं नाही बोलू, त्यांना कळतं. सो म्हणजे काय, आता 2 तासांवर आलाय गोवा. हा, एसीचा प्रवास बरा बस पेक्षा, नाही म्हणजे असं काही नाही. तू ठरव. बिकॉज मला असं वाटतं की काय आहे, ही मोमेंट एन्जॉय नाही केलीस तर तुझ्याच भाषेत ती जिंदगी बुरा वगैरे नको ना मानायला. बरोबर. पण तू ठरव.
करावा असं काही नाही. आय मीन सिरियसली मॅन. पाठवला मेसेज. नाही थांबत आहेत ते. ओके. थँक्यू. तुझ्यामुळे माझी गोवा ट्रिप मिस नाही झाली. थँक्यू. तुझ्यामुळे माझी गोवा ट्रिप बोरिंग नाही झाली. परत भेटूया. कुठे? परतीच्या प्रवासात. मी इथूनच मुंबईला जाणार आहे 3 दिवसांनी. हो. ऍक्च्युली मी पण बाय रोडच जाईन म्हणतोय. एसीचा प्रवास खूप महत्वाचा असतो. सो तू फ्री झालीस की मला कॉल कर. ओके. किंवा नको, का? मीच कॉल करतो. म्हणजे कम्युनिकेशन होईल ना आपल्यात. तुझा नंबर. वेट, जस्ट मी करू टाईप. थँक्यू. माय गॉड, होय. आपण 10 तास एकत्र होतो आणि मी तुला तुझं नावच नाही विचारलं. श्वेता. श्वेता पाठक. श्री देवधर. तर हा होता आमचा मुंबई गोवा प्रवास. अर चालला कुठं? थांबा, एक गोष्ट सांगायची राहिली. एक गोष्ट तुमच्या नजरेतून सुटली असेल पण माझ्या नाही. ड्रायव्हर की नजर आहे अशी कशी सुटल? श्वेता पाठक. श्री देवधर. मिस कॉल देतो मी. माझा नंबर नीट सेव्ह करून ठेव. हो. ओके. ओके. बाय. बाय. पार्टी कधी? काय? हा, पार्टी. कसली? उद्या तुझी खूप महत्वाची मीटिंग आहे. आणि आय एम डॅम शुअर ती ऑसम होणार आहे. सो पार्टी. बघूया. बघूया. तर हा होता आमचा मुंबई गोवा प्रवास. अर
चालला कुठं थांबा. ह्यो प्रवास इथं संपला नाही बरं का. खरं तर ह्यो प्रवास संपूच शकत नव्हता. यानंतर सुद्धा श्रीभाऊ आणि श्वेता मॅडमनी लय प्रवास एकत्र केला. कधी कधी मी पण होतो सोबतीला. पण मी अभिमानानं सांगू शकतो बरं का, त्यांच्या ह्या प्रेमाचे साक्षीदार आम्ही दोघं आहोत. दोघं कोण? अहो मी आणि माझी टॅक्सी.